Hello guys, myself Gulab Thombre and welcome to the channel Edjon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ब्रायोफाइट्स आणि त्याचे दोन क्लासिफिकेशन लिव्हरवर्ट्स अँड मॉसेस बघितलं होतं. आज आपण टेरिडोफाइट्स बघणार आहोत. आय होप की तुम्ही ते दोन्ही लेक्चर बघितले असतील आणि आय होप की तुमचे सगळे डाऊट देखील क्लिअर झाले असतील. ओके, चला आज आपण टेरिडोफाइट्स स्टार्ट करूया. ओके, लेट्स स्टार्ट इट. टेरिडोफाइट्स. ओके, नाव लेट्स स्टार्ट. बघा टेरिडोफाइट्स मध्ये काय म्हणते, टेरिडोफाइट्स इन्क्लूड होर्सेटाइल्स अँड फर्न्स. ओके, दिस इम्पॉर्टंट. होर्सेटाइल्स and ferns. Okay, टेरिडोफाइट्स इन्क्लूड होर्सेटाइल्स अँड फर्न्स. तर टेरिडोफाइट्स कशासाठी यूज केलं जाते, मेडिसिनल पर्पज, सॉइल बाइंडर्स म्हणून यूज केलं जाते किंवा ऑर्नामेंटल्स म्हणून सुद्धा यूज केलं जाते. ऑर्नामेंटल्स, मेडिसिनल पर्पज आणि सॉइल बाइंडर्स म्हणून सुद्धा यूज केलं जातं. ओके, इव्होल्युशनरी दे आर द फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट्स टू पजेस व्हॅस्क्युलर सिस्टम. म्हणजे फर्स्ट टू व्हॅस्क्युलर सिस्टम, दॅट इज द झायलम आणि फ्लोएम पहिल्यांदा ह्याच्यामध्ये असतात. ओके, टेरिडोफाइट्स कशामध्ये मोस्टली सापडतात, कोल्ड, डॅम्प, शेडी प्लेसेस. तो समूह मे बी सँडी सॉइल कंडिशनमध्ये सापडतात, जसे कोल डॅम्प किंवा सँडी सॉइल कंडिशनमध्ये सुद्धा सापडतात. ओके, त्यानंतर इथपर्यंत बघितलं काय काय बघितलं. एकतर हॉर्सेटाइल्स अँड फर्न्स इन्क्लूड करते आणि हे कशासाठी यूज केलं जाते, ऑर्नामेंटल्स किंवा मेडिसिनल पर्पज किंवा सॉइल बाइंडर्स म्हणून पण यूज केलं जाते. आणि दे आर द फर्स्ट वन टू व्हॅस्क्युलर सिस्टम पजेस करते, जसं की झायलम अँड फ्लोएम. X+P. सॉरी, वेट. Xylem plus phloem. Okay, just wait guys, just one minute, guys. सॉरी, अभी तक मैंने लाइट नहीं लगाया था. Sorry for this much. Okay, now you may recall that ब्रायोफाइटची मेन जी होती ना, दॅट इज गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी होती. परंतु ही जर टेरिडोफाइटची बघितली तर आपण बदलला, लय मोठा टॉपिक आहे, वेळ खूप लागणार आहे. ओके, टेरिडोफाइटची मेन प्लांट बॉडी इज द स्पोरोफाइट. ओके, टेरिडोफाइटची मेन प्लांट बॉडी काय आहे, स्पोरोफाइट, दॅट इज द 2N. ओके, स्पोरोफाइट दॅट इज विच इज डिफरन्शिएटेड टू ट्रू रूट. म्हणजे दिस इज इम्पॉर्टंट. याच्यामध्ये काय असतं, ट्रू रूट स्टेम आणि लिव्ज. ओके, काय असतं, ट्रू रूट स्टेम आणि लिव्ज. ओके, दीज ऑर्गन्स पजेस वेल डिफरन्शिएटेड व्हॅस्क्युलर सिस्टम, तेच बघितलेलं आपण. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय ट्रू काय असतंय, रूट स्टेम आणि लिव्ज. ओके, ट्रू रूट स्टेम आणि लिव्ज. ओके, दॅट्स. नंतर लिव्ज आर, यस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव बघा, हा बऱ्याच जणांना टॉपिक समजत नाही, म्हणजे थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं की कुठं काय चाललं आहे हेच नाही कळत. सो आय विल ट्राय टू एक्सप्लेन की सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या एकदम सुटसुटी तसं एक्सप्लेन करायला ट्राय करेन. ओके, द लिव्ज जे असतात ना ह्याच्या स्मॉल असतील, देन स्मॉलचं एक्झाम्पल काय, दॅट इज द स्मॉलला स्मॉल मायक्रोस्पोरोफिल ॲज सेलजिनेला. ओके, सेलजिनेला. आणि त्यानंतर मायक्रोस्मॉल, दॅट इज फर्न्स. ओके, मॅक्रो म्हणजेच काय म्हटलं आहे, लार्ज, LARG, लार्ज फर्न्स. ओके,
फन्स. ओके, द स्पोरोफाइट्स बिअर. हां, धिस लाईन इज म्हणजे बरेच जण इथं सगळेजण कन्फ्यूज होतात. ओके, आय विल एक्सप्लेन. द स्पोरोफाइट आपण काय बोललेलं, स्पोरोफाइट. सपोज हा स्पोरोफाइट किंवा सपोज वेट हां आय विल एक्सप्लेन. स्पोरोफाइट. ओके, स्पोरोफाइट. द स्पोरोफाइट बिअर स्पोरेंजे. ह्याच्यावर काय असतो, हा एक सपोज स्पोरेंजे. स्पोरेंजा दॅट आर सबटेंडेड बाय लीफ लाईक ॲपेंडेजेस. लीफ लाईक ॲपेंडेजेस म्हणजे सपोज की असे हे लीफ लाईक ॲपेंडेजेस आहेत. ओके, हे जे एक सगळे लीफ लाईक ॲपेंडेजेस आहेत. ओके, ॲपेंडेजेस कॉल्ड स्पोरोफिल्स. ह्याला काय म्हणतात, स्पोरोफिल. स्पोरोफिल. ओके, in some cases sporophyll may form distinct and compact structure called म्हणजे हे जर कॉम्पॅक्ट वगैरे झालं, कॉम्पॅक्ट झालं, PACT कॉम्पॅक्ट वगैरे झालं ना, देन इट इज कॉल्ड एज कॉम्पॅक्ट कॉल्ड एज स्ट्रॉबिलाई और कोन्स. STRO स्ट्रॉबिलाई और CONE स्ट्रॉबिलाई और cones, that is Selginella and Equisystem. Selginella and Equisetum. Okay, that's it. The sporangia. आता हे इथेपर्यंत झालं. ओके, हे आत काय होतं आपला स्पोरेंजिया. आता हे स्पोरेंजियाबद्दल. ओके, स्पोरेंजिया काय म्हणते, द स्पोरेंजिया प्रोड्युसेस स्पोर्स बाय मिओसिस. म्हणजे स्पोरेंजियामध्ये काय होणार, मिओसिस. ओके, स्पोर मदर सेल्स इथं काय होणार, स्पोर्स. ओके, द स्पोर्स जर्मिनेट टू गिव्ह राईज टू स्पोर्सपासून काय येणार मग, प्रोथॅलस. ओके, ओके, द स्पोर्स जर्मिनेट टू गिव्ह राईज टू इनकॉन्स्पिक्युअस स्मॉल बट मल्टीसेल्युलर free living mostly photosynthetic and thalloid gametophyte, that is the prothallus. Yes, okay. And this gametophyte हे जे आपण प्रोथॅलस केलं ना, this gametophyte requires cool, damp and shady places to grow. म्हणजे ह्याला ग्रो व्हायचं असेल तर काय लागतं, कूल, डॅम्प, शेडी प्लेसेस लागतात. बिकॉज ऑफ धिस स्पेसिफिक रिस्ट्रिक्टेड रिक्वायरमेंट अँड नीड फॉर द वॉटर फॉर फर्टिलायझेशन. म्हणजे रेस्ट्रिक्टेड रिक्वायरमेंट अँड त्यामुळं फर्टिलायझेशनसाठी सुद्धा ह्याला वॉटर लागते. ओके, द स्प्रेड ऑफ लिव्हिंग टेरिडोफाइट्स इज लिमिटेड अँड म्हणजे ह्याला एकतर म्हणजे हे प्रोथॅलस ग्रो व्हायचं असेल तर त्यासाठी कूल, डॅम्प, शेडी एरियाज पाहिजेत. परत आणखी म्हटलं तर वॉटर फर्टिलायझेशनसाठी वॉटर पाहिजे. अँड द स्प्रेड ऑफ लिव्हिंग टेरिडोफाइट्स इज लिमिटेड. त्यामुळं लिमिटेड आहे. ओके, तर द गॅमेटोफाइट्स बिअर मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन. येस, हे जे गॅमेटोफाइट आहे ना, बिअर मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन. मेल काय असणार आहे, मेलचं ऑब्वियसली वेट वी आर रायडिंग स्लाइड. ओके, antheridia and males, obviously male is the antheridia and female is the archegonia, although लिहूया चला. मेलचं काय लिहायला काय नाही, फक्त लिहायला लय वेळ जातो, मग त्यामुळे व्हिडिओ उगाच खूप लाँग होतो. त्यामुळे मी एकतर हँडरायटिंगवरती जास्त लक्ष देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ जास्त शॉर्टमध्ये लिहितो. ओके, फिमेलचं काय आर्किगोनिया. इम्पॉर्टंट हँडरायटिंग किंवा पूर्ण लिहिणं नाही, तर तुम्हाला कसं सेट होते, तुम्हाला कसं समज, तुम्ही जर पुन्हा NCERT वाचली तर तुम्हाला एकदम क्लिअर आलं पाहिजे. त्याच्यावरती मी जास्त फोकस करतो. ओके, ठीक आहे, लेट इट बी. वॉटर इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफर ऑफ अँथ्राझॉइड्स. ऑब्वियसली सपोज काय म्हटलं आहे, वॉटर इज रिक्वायर्ड अँथ्राझॉइड. सपोज हे अँथ्राझॉइड आहे. अँथ्राझॉइड काय करणार, इथून वॉटर लागणार. ओके, वॉटर लागल्यामुळे इथं काय होणार, सपोज असं एक हे काय इथं फिमेलचं हे अँथ्रिडिया अँड माउथ ऑफ आर्किगोनियम. सपोज इथंपर्यंत येणार, मग इथून खाली येणार. ओके, इथून खाली रिझल्ट इन झायगोट. मग काय तयार करणार, झायगोट. ओके, झायगोट तयार होणार.
अँड झायगोट thereafter produces multicellular well differentiated sporophyte. आणि त्यानंतर मग काय होणार, झायगोटनंतर ऑब्वियसली आपण बघितलेलं मल्टीसेल्युलर स्पोरोफाइट. ओके, मल्टीसेल्युलर स्पोरोफाइट which is dominant phase of the pteridophyte obviously. And majority of the pteridophytes all the spores are similar. म्हणजे स्पोर्स जर सपोज स्पोर्स सिमिलर असतील, ओके, सिमिलर असतील देन होमोस्पोरस, SPOROUS, ओके, होमोस्पोरस. आणि स्पोर्स जर सपोज डिफरंट असतील, डिफरंट, ओके, डिफरंट असतील देन हेटेरोस्पोरस असं म्हणतात. हेटेरोस्पोरसचं एक्झाम्पल काय, दॅट इज हेटेरोस्पोरसचं एक्झाम्पल इथं दिलं आहे, 1 मिनटं. सेल्जिनेला अँड सॅल्विनिया, सेल्जिनेला अँड सॅल्विनिया, ओके, सेल्जिनेला अँड सॅल्विनिया. द मेगास्पोर्स अँड मायक्रोस्पोर. मेगास्पोर म्हणजे काय म्हटलं, मॅक्रो हे एक तर मोठं असते आणि दुसरं एक लार्ज. मग मोठं काय असणार ऑब्वियसली फिमेल, दॅट इज द मेगास्पोर अँड मायक्रोस्पोर जर्मिनेट गिव्ह राइज टू, यस, मेगास्पोर कशाला, टू मेल, फिमेल गॅमेटोफाइट. आणि मायक्रोस्पोर कशाला, दॅट इज द मेल गॅमेटोफाइट रिस्पेक्ट. द फिमेल गॅमेटो इन दिस प्लांट्स आर रिटेन द पॅरेंट स्पोरोफाइट्स फॉर व्हेरिएबल पिरियड. म्हणजे पॅरेंट स्पोरोफाइट जे आहेत ना ते फिमेल गॅमेटोफाइट आहे असं राहतं वेगवेगळ्या पिरियडसाठी. अँड द डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इन टू यंग एम्ब्रॉय टेक प्लेस विदिन दिस फिमेल गॅमेट. म्हणजे यंग एम्ब्रॉय झायगोटची जी डेव्हलपमेंट होती ना एम्ब्रॉयमध्ये ती याच फिमेल गॅमेटोफाइटमध्ये होती. अँड दिस इव्हेंट इज प्रिकर्सर टू सीड हॅबिट. ओके, आणि जे 4 क्लासेस दिले, सायलॉप्सिडा, सायलोटम, लायकॉप्सिडा, हे दिस इज इम्पॉर्टंट, हे एकदम व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण नीटमध्ये विचारण्याचे चान्सेस देखील खूप असते. सो IMP आय एम रायटिंग हिअर IMP. सो हे पाठच करा. ओके, आणखी एकदा रिवाईज करूया. लेट्स रिवाईज दिस. ओके, पहिलं काय बघितलं आपण, टेरिडोफाइट्सबद्दल बघत होतो. ओके, टेरिडोफाइट्समध्ये काय करते, इन्क्लूड एकतर हॉर्सेटाइल्स अँड फन्स. ओके, नंतर ह्याचा यूज कशासाठी केला जातो, ऑर्नामेंटल्स किंवा मेडिसिनल पर्पज किंवा सॉईल बाइंडर्स म्हणून वगैरे यूज केलं जातं. आणि दे आर द फर्स्ट टू पॉजेस व्हॅस्क्युलर सिस्टम म्हणजे झायलम आणि फ्लोएम. ओके, नंतर हे कुठं आढळतात आपल्याला, कोल डॅम्प शेडी प्लेसेसमध्ये वगैरे अशा किंवा सँडी सॉईल अशा ठिकाणी आढळतात. ह्याची मेन प्लांट बॉडी कशी होती, स्पोरोफायटिक, पाठीमागची म्हणजे ब्रायोफायटिक कशी होती, गॅमेटोफायटिक. म्हणजे ह्याची 2N कंडिशन, पाठीमागची N कंडिशन म्हणजे हॅप्लॉइड होती, ही डिप्लॉइड आहे. ओके, आणि ह्याच्याकडे ट्रू रूट, स्टेम आणि लीव्ज वगैरे सगळं असतं. त्यानंतर हे जे लीव्ज जे आहेत ना स्मॉल असतील देन सेल्जिनेला. लेट मी शो यू दिस. ओके, सेल्जिनेला, यस. The leaves in pteridophyte are small microphylls as in Selgenella. Yes, small leaves yes. Okay, leaves जर स्मॉल असतील देन सेल्जेनेला मध्ये, आणि लार्ज लीव्ज एक्झाम्पल इज फन. ओके, इथंपर्यंत डन. आता प्रॉब्लेम कुठून चालू होतं माहिती आहे का, इथून प्रॉब्लेम चालू होतं. म्हणजे समजते त्यावेळेस असताना, परंतु नेमकं काय व्हायला आणि कुठं काय चाललं हेच कळत नाही. सो प्लीज बी अटेन्शन, थोडंसं अलर्ट राहा, आय विल अंडरस्टँड. म्हणजे एकदम सुटसुटीत सांगतो. आता स्पोरोफाइट असतो. ओके, स्पोरोफाइट कुठे गेलं इथं आहे बघा, स्पोरोफाइट बियर स्पोरेंजिया. म्हणजे स्पोरोफाइटमध्ये असताना स्पोरेंजिया असतो. ओके, मग स्पोरेंजियाकडे काय असतं, असे लिफ लाईक स्ट्रक्चर असतात. ओके, मग लिफ लाईक स्ट्रक्चरला काय म्हणतात, स्पोरोफिल असं म्हणतात. ओके, लिफ लाईक स्ट्रक्चर अटॅच झालं की स्पोरोफिल. आणि हेच जर पुढं कॉम्पॅक्ट कोन लाईक स्ट्रक्चर झालं म्हटलं तर स्पोरोफिल कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर जर फॉर्म केले देन इट्स कॉल्ड एज अ स्ट्रॉबिलाय ऑर कोन्स. ओके, स्ट्रॉबिलाय ऑर कोन्स. त्याचं एक्झाम्पल म्हणजे सेल्जिनेला आणि इक्विसेटम. ओके, आता इथंपर्यंत हे वेगळं झालं. त्यानंतर हा आतला जो स्पोरेंजिया होता ना, हा स्पोरेंजियामध्ये मिओसिस होता आणि स्पोर्स तयार होतात. कुठं, स्पोर मदर सेलमध्ये स्पोर्स तयार होतात. आणि हे स्पोर्स आहे ना पुन्हा ग्रो होतात. द स्पोर्स जर्मिनेट आणि गिव्ह राईज टू, जर्मिनेट होऊन कशाला गिव्ह राईज, इनकॉस्पिक्युअस. म्हणजे एकदम असं दिसणार नाही, स्मॉल
मल्टीसेल्युलर असतं, अशा फ्री लिव्हिंग म्हणजे कशावरती डिपेंड वगैरे नसतं, फ्री लिव्हिंग आणि मोस्टली फोटोसिंथेटिक थायलॉइड म्हणजे ह्याच्याकडे अगेन हे काय म्हणतात रूट लाईक स्टेम लाईक स्ट्रक्चर्स ह्याच्याकडे प्रेझेंट असतात. थायलॉइड गॅमेटोफाईट दॅट इज द प्रोथॅलस. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. कशाला गिव्ह राईज, स्पोर्स गिव्ह राईज टू जर्मिनेट होऊन कशाला गिव्ह राईज करतात, दॅट इज द प्रोथॅलस. ओके, त्याचे फीचर्स. ओके नाव पुढं काय म्हणते, दिस गॅमेटोफाइट्स रिक्वायर. आता हे गॅमेटोफाइट, ह्या गॅमेटोफाइटला एकतर ग्रो व्हायचं असेल ना तर म्हणजे एकदम कोल्ड डॅम्प शेडी एरियाज पाहिजे ह्याला ग्रो व्हायसाठी. परत ह्याचं जे रिप्रोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी ह्याला काय लागतं आहे, वॉटर फॉर फर्टिलायझेशन, म्हणजे ह्याच्या फर्टिलायझेशनसाठी वॉटरची गरज आहे. सो हे जे आहेत ना म्हणजे पाण्याच्या शेजारी जाऊन पण आढळतात, कारण ह्याची हे आहेत काय म्हणतात रिस्ट्रिक्शन आहे, त्यामुळे हे पाण्याच्या शेजारी जातात, म्हणजे अजून पण एवढं जास्त ग्रो झालेलं नाही. अँड द गॅमेटोफाइट बियर मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन. येस ऑब्वियसली मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन. मेल सेक्स ऑर्गन कोणता असणार, ऑब्वियसली अँथ्रिडिया. फिमेल सेक्स ऑर्गन आर्किगोनिया. आता ह्यात मेल मोजून येणार, दॅट इज द अँथ्रिडियम. येस गुड. अँथ्रेझॉइड आहे ती वॉटरवरून ह्याच्यात येणार, आर्किगोनियमच्या माउथपाशी येणार आणि इथं आर्किगोनियम. सो हे आत ते येणार आणि ह्याच्यापासून एक झायगोट तयार होणार. झायगोटचं मल्टीसेल्युलर स्पोरोफाईटमध्ये कन्वर्जन होणार. हे जर सिमिलर स्पोर्स असतील देन होमोस्पोरस, डिफरंट स्पोर्स असतील देन हेटेरोस्पोरस. दॅट इज एक्झाम्पल इज सेल्विनिया आणि सेल्जिनेला. आणि तेच जर मेगास्पोर इज द फिमेल गॅमेटोफाइट आणि मायक्रोस्पोर इज द मेल गॅमेटोफाइट. ओके, फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे वेगवेगळ्या पिरियडसाठी थांबून राहत आहे आणि झायगोट आणि जे डेव्हलपमेंट ऑफ झायगोटचं एम्ब्रॉयमध्ये कन्वर्जन जे होते हेच ह्या फिमेल गॅमेटोफाइटमध्ये होते आणि दिस इज द सीडचं प्रिकर्सर म्हणून हे केलं. ओके, आय होप हे तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल, कारण हा बऱ्याच मुलांना म्हणजे माझ्या वेळेससुद्धा थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालेला हा समजायला वगैरे. आय होप की आज तुम्हाला म्हणजे एकदम बेटर वेमध्ये समजलं असेल, कारण बऱ्याच मुलांना ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईट म्हणजे वाचल्यावरती समजतं, परंतु असं लक्षातच राहत नाही एक परमनंटसाठी. सो आय होप की आमचे हे दोन्ही टॉपिक म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये सेट करू शकलं असेल. आणखी एकदा तरी NCERT वाचा, 1-2 वेळा NCERT वाचली की तुम्हाला एकदम परफेक्ट होऊन जाईल. ओके, थँक्यू सो मच. ह्याच्यानंतर आपण एक राहतं आहे म्हणजे जिम्नोस्पर्म एक थोडासा किचकट टॉपिक, असाच किचकट नाही म्हणता येणार पण असाच टॉपिक आहे, थोडासा म्हणजे थोडंसं लक्ष देऊन करावं लागेल. हा झालं की मग अँजिओस्पर्म तर आय थिंक डिलीट आहे, तरी पण बघूया, जर असेल तर घेऊया और डिलीट असेल तर मग नाही घेणार आपण. मग मूव ऑन करूया चौथ्या टॉपिककडे, ॲनिमल किंगडमकडे. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. स्टडी करा गाईज. बाय बाय. थँक्यू.